नमस्कार मैत्रिणींनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण ICDS अंगणवाडी मुख्य सेविका महिला व बाल विकास या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक जीवनसत्वे हा घटक पाहणार आहोत। तर या घटकावर परीक्षेस कसे प्रश्न विचारले जातात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व आपल्या मैत्रिणींना शेअर करा। चला तर मग पाहूयात यावरील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न। उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? उत्तर आहे 5 ग्रॅम प्रतिदिन। प्रश्न दुसरा, तुरटी डॅडॅशसाठी वापरतात? उत्तर आहे रक्तप्रवाह थांबण्यासाठी। प्रश्न तिसरा, मलेरिया रोग डॅडॅशमुळे होतो? उत्तर आहे प्लाझ्मोडियम। प्रश्न चौथा, शल्यविशारद गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया हाताने न करता संगणकाच्या साहाय्याने शस्त्रक्रियेचे अवैध नियंत्रण करतात, त्यास काय म्हणतात? उत्तर आहे यंत्रमानव। प्रश्न पाचवा, स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? उत्तर आहे H1N1 विषाणूमुळे। प्रश्न सहावा, सध्या इन्शुलिन हे औषध कमीत कमी किमतीत मिळत आहे, त्याचे कारण म्हणजे? उत्तर आहे जनुकीय परिवर्तित विषाणू ते तयार करतात। प्रश्न सातवा, कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो? उत्तर आहे केवळ निकटदृष्टिता। प्रश्न आठवा, डॅडॅश रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स डॉट्स या कृती योजनेची शिफारस केली आहे? उत्तर आहे क्षयरोग। प्रश्न नववा, क्ष किरणे जास्तीत जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामुळे काय परिणाम होतो? उत्तर आहे रक्तक्षय होतो। प्रश्न दहावा, मानवी गलगंड डॅडॅश यांच्याशी संबंधित आहे? आता पर्याय पहा। नंबर 1 अन्नातील आयोडीनची कमतरता, नंबर 2 आउटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, नंबर 3 रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे, वरील सर्व। तर याचं उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न 11वा, मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित ब्रोका निर्देशक खालीलपैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो? उत्तर आहे सेमीमधील उंची आणि 100। प्रश्न 12वा, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस डॅडॅश म्हणतात? उत्तर आहे आरोग्य विकास। प्रश्न 13वा, अबिंदुकता हा दृष्टिदोष कोणत्या भिंगाने नाहीसा करता येतो? उत्तर आहे चित्कृतिभिंग। प्रश्न 14वा, विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो? डॅडॅश विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो? त्याचं उत्तर आहे ह्यूमन इम्युनि डेफिशियन्सी व्हायरस। प्रश्न 15वा, फायलेरियोसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? तर याचं उत्तर आहे प्रदेशनिष्ठ रोग। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। प्रश्न 16वा, कोणत्या रोगाची लागण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने होते? तर याचं उत्तर आहे टायफॉइड व पोलिओ। प्रश्न 17वा, डॅडॅश हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही म्हणले, तर याचं उत्तर आहे चिकुनगुनिया। तर हे सगळे PYQ प्रश्न आलेले आहेत। कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत। तुम्हालाही प्रश्न येऊ शकतात, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि या प्रश्नाचा लाभ घ्या आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवा।
प्रश्न 18वा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर याचं उत्तर आहे क्षय या रुग्णासाठी आहे. प्रश्न 19वा, जपानमध्ये आढळलेला मिनामाटा रोग डॅडॅशमुळे झाला. आता ह्याला मिनामाता पण म्हणतात आणि मिनामाटा पण म्हणतात. तर हा रोग कशामुळे झाला? पाराच्या विषबाधेमुळे झाला. त्याला HG असे म्हणतात. प्रश्न 20वा, मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपेटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? तर याचं उत्तर आहे यकृत. प्रश्न 21वा, गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? याचं उत्तर आहे डोकेदुखी. प्रश्न 22वा, कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थावर परिणाम करतो? तर याचं उत्तर आहे पोलिओ व्हायरस. प्रश्न 23वा, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे आर्बो व्हायरस ऑब्लिक विषाणू, म्हणजे त्याला विषाणू असे सुद्धा म्हणतात. प्रश्न 24वा, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे रात आंधळेपणा. प्रश्न 25वा, जीवनसत्व B1च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे बेरीबेरी. प्रश्न 26वा, जीवनसत्व B2च्या अभावामुळे काय परिणाम होतात, म्हणजेच कोणते रोग होतात? तर याचे परिणाम काय आहेत पहा. वाढ खुंटणे, जिभेवर चट्टे येणे, ओठ लाल होणे, ओठ फुटणे, अकाली वृद्धत्व येणे, प्रकाश सहन न होणे, बुबुळे अपारदर्शक होतात. हे अशा प्रकारचे B2च्या अभावामुळे रोग होतात. प्रश्न 27वा, जीवनसत्व B3च्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे पेलाग्रा. पेलाग्रा हा रोग जीवनसत्व B3च्या अभावामुळे होतो. प्रश्न 28वा, जीवनसत्व B7च्या अभावाचे परिणाम कोणते? तर याचे परिणाम आहेत, उत्तर आहे पॅरालिसिस, अंगदुखी आणि केस गळणे. प्रश्न 29वा, जीवनसत्व Kच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर जीवनसत्व Kच्या अभावामुळे स्कर्वी, किडनी स्टोन निर्माण होतो, म्हणजे याचं उत्तर आहे स्कर्वी आणि किडनी स्टोन निर्माण होणे. प्रश्न 30वा, जीवनसत्व Dच्या अभावाचे परिणाम कोणते? म्हणजेच जीवनसत्व Dच्या अभावामुळे कोणता रोग होतो किंवा कोणते रोग होतात? तर लहान मुलांमध्ये मुडदूस हा रोग होतो आणि मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थिमृदुता हा रोग होतो. प्रश्न 31वा, जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता परिणाम दिसून येतो? ज्यांच्या शरीरामध्ये जीवनसत्वाची कमतरता असते त्यांच्या शरीरात कोणता परिणाम दिसून येतो? तर याचं उत्तर आहे वांझपणा. प्रश्न 32वा, कोणती लस पोलिओ आजारासाठी दिल्या जाते? तर याचं उत्तर आहे साल्क सेबिन. ह्या 2 लसी पोलिओ आजारासाठी दिल्या जातात आणि या तोंडावाटे दिल्या जातात. असंही विचारल्या जाते की तोंडावाटे कोणत्या लसी दिल्या जातात आणि खाली पर्याय वेगळे देऊन ह्याच्यामध्ये साल्क आणि सेबिनसुद्धा देऊ शकतात, म्हणजे शकतात काय प्रश्न आलेले आहेत. प्रश्न 33वा, कोणता कारक जीव गव्हावरील तांबोरा रोगासाठी कारणीभूत आहे? तर याचं उत्तर आहे पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय. प्रश्न 34वा, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने कोणत्या परजीवामुळे होतो? तर याचं उत्तर आहे ट्रॅपनोसोमा. प्रश्न 35वा, मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात डॅडॅश हा विषारी पदार्थ दिसून येतो. तर ह्याचं उत्तर आहे हिमोझोईन. प्रश्न 36वा, कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने अंकुचन पावतात? तर असा कोणता रोग आहे की त्याच्यामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्येच नष्ट होते आणि झाडाची पाने अंकुचन पावतात? तर याचं उत्तर आहे मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको. प्रश्न 37वा, मनुष्य व प्राण्याच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहे, कारण? तर याचं उत्तर आहे ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. प्रश्न 38वा, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. प्रश्न 39वा, UIP भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबवण्यात सुरुवात केली. UIPचे संक्षिप्त रूप कोणते? आता UIPला काय म्हणतात म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म काय आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. प्रश्न 40वा, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास किंवा संक्रमणास डॅश असे संबोधले जाते. तर याचं उत्तर आहे तीव्र संक्रमण. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश हा आहे. तर मिनामाता म्हणा किंवा मिनामाटा म्हणा दोन्ही सेम आहेत, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता म्हणून प्रश्नात विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे मिथाईल मर्क्युरी. प्रश्न 42वा, जंतू संसर्ग झाल्यास त्यावर परिणाम म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्त्रवतात? तर याचं उत्तर आहे मास्टपेशी. प्रश्न 43वा, जागतिक एड्स दिन कोणता? तर याचं उत्तर आहे 1 डिसेंबर. प्रश्न 44वा, डॅश या रोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. तर याचं उत्तर आहे क्षयरोग. प्रश्न 45वा, नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात? तर याचं उत्तर आहे BCG अधिक ओरल पोलिओ अधिक हेपेटायटिस B. म्हणजे ह्याच्यासाठी काय BCGची लस दिली जाते, पोलिओची लस दिली जाते आणि हेपेटायटिस Bची लससुद्धा दिली जाते. प्रश्न 46वा, कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? म्हणजे कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? तर याचं उत्तर आहे रंग अंधत्व म्हणजेच रातआंधळेपणा. प्रश्न 47वा, HIV लागणाच्या व्यवस्थापना आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? प्रश्न नीट वाचा. HIV लागणाच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषधे वापरतात? तर उत्तर आहे रिटोनावीर. प्रश्न 48वा, पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? तर याचं उत्तर आहे Fe लोह. प्रश्न 49वा, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश औषध वापरतात? तर याचं उत्तर आहे ॲस्प्रिन. प्रश्न 50वा, कोणता रोग वंशागत आहे? तर याचं उत्तर आहे मधुमेह व उच्च रक्तदाब. प्रश्न 51वा, आता हा शेवटचा प्रश्न आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपापल्या मैत्रिणीला शेअर करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 51वा प्रश्न, मादक पेय तयार करण्यासाठी डॅश वापरले जात नाही म्हणले तर यात काय वापरले जात नाही? तर इष्ट हे वापरले जात नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल विद्यार्थी मित्रांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.